पिटी करूची असात तर कुळीत काय तू गिरणीत असेच टाकतो होय म्हणता मला एखादी शिकवूचीच गरज अगो कुळी राजी भाजून जात्यावरच बरडूचे लागतात नंतर मग गिरणीत टाकतो चांगले साफ करून माका वाटता ह्या असेच टाकता म्हणजे पिटी ते काळी काळी होऊ ना तेच होत असे टाकतं ना नाहीतर काय तेव्हाच तर पिटी सारखा झाला बघा काळी पिटी खाताना आणि सगळं आता मी बोललोय तेवढाच बोलला काय म्हणता पाटो असा म्हणता तुझ्याकडे पाटो माकाच विचारता माझ्याकडे पाटो वरवंटो हा सगळा किती बुवा मिक्सर असले आपल्या घरात तरी ते लाईट गेली ना की ते पाट्या वरवंटीचीच गरज लागता किती पण तू मिक्सर मध्ये वरडून काढ नाही ते वाट आपला तरी ती चव ना पाट्या वरवट्यावर वाटलेली चव हा ती मिक्सर काय येत नाही कोलगेटचं पण सांगले माझे दात पिवळे झाले आहेत बघी हो अगो तुझेच पिवळे दिसतो काय म्हणता तर मी हे का म्हटलंय कोलगेटची ऍड करता माका सांगता या शाईन मशिरी लावता तकडचे म्हणतात तंबाखू आणि काय काहीतरी म्हटलं पतंजली वगैरे असं काहीतरी म्हणत होता होय ना अगो ता आता झाला सगळा गेला आता कोलगेटाची ला पण पहिले बघ म्हातारे होय आजोबा वगैरे होत त्यांचे दात बघ अजून मजबूत होत कारण पहिली शेळकुंड्याची मशिरे लावत होते आता कोलगेटमुळे वा सगळी दात दुखी वाढली या म्हणजे हॉस्पिटल हे दाढ दुखता ती दाढ दुखता जरा भाकरी खाल्ल्या तरी दाढ दुखता अशी परिस्थिती आहे बुवा आताची त्यामुळे काय बोलशील तर सांभाळून बोल आणि माका म्हणता पुष्पा झुकी गणेश चालला बुवा जे आम्हाला किंमत देत नाही त्याला आम्ही किंमत देत नाही असंख्य मित्र परिवार घेऊन फिरतो पण एकटेच करतो जो लढतो त्याला पहिले फोडतो घंटा नाही तर घंटा नाही पण बुवाचा हात भारी लाज भारी ती चिम्माईल बुवाचं सगळंच आहे भारी हो पण बुवा ते तुझ्या घरी या हरिनामामध्ये नाही या हरिनामामध्ये ज्याने ज्याने गर्व केला ते भले भले झोपले आपण अजूनपर्यंत आहो याचा विचार कर पण बुवानी खूप सुंदर शेर वगैरे मारले आणि बुवानी मी एवढंच सांगू इच्छिते बघा सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म तरी झाले तरी नाथ शिवरायांचा कधी मिटणार नाही म्हणून त्यांच्यासाठी मी दोन कडी गाण्याचा प्रयत्न करते बघा महाराष्ट्राची